नमस्कार. टिपिकल मराठी गर्लमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष महिन्यात करण्यात येणाऱ्या गुरुवारच्या व्रताविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवार हा प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना आपण करत असतो. मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. शेजारील स्त्रियांना हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून आपण या व्रताचे उद्यापन करत असतो. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील आपल्यासाठी खास महिना आहे. या महिन्यामध्ये बरेच व्रतवैकल्ये केली जातात. त्यातली प्रामुख्याने गुरुवारचे महालक्ष्मी व्रत आपण पाळत असतो. तर हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे, मार्गशीर्षमधील गुरुवार किती आहेत आणि तुम्ही जर प्रथमच हे व्रत करत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या दिवसांमध्ये आपण उपवास कसा करायचा आहे, कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, यांची सर्व माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 13 डिसेंबरपासून होणार आहे. तर पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर या दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 12 डिसेंबरच्या रात्री 6:24 अमावस्या संपल्यानंतर होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता ही 11 जानेवारी या दिवशी संध्याकाळी 5:27 होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 5 गुरुवार पाळले जाणार आहेत. तर यावर्षी आपल्याला 5 गुरुवारी हे व्रत करायला मिळणार आहे. 5व्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे. तर 5व्या गुरुवारी आहे अमावस्या. अमावस्या असली तरीही गुरुवार आपल्याला करायचाच आहे, उपवास करायचा आहे, पूजा करायची आहे आणि या व्रताचे उद्यापन सुद्धा आपल्याला 5व्याच गुरुवारी करायचे आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारचा जो पहिला गुरुवार आहे तो 14 डिसेंबर 2023 रोजी आहे. दुसरा गुरुवार आहे 21 डिसेंबर 2023 रोजी. तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी. तर चौथा गुरुवार आहे 4 जानेवारी 2024 रोजी. आणि मार्गशीर्षमधील 5वा आणि शेवटचा गुरुवार येत आहे 11 जानेवारी 2024 रोजी. जर तुम्ही हे मार्गशीर्षमधील गुरुवारचे व्रत प्रथमच करत असाल तर तुम्हाला काही नियमांची किंवा काही गोष्टींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या व्रताची सुरुवात आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचं असतं. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष सुद्धा करू शकतात. ज्या महिला किंवा कन्या किंवा पुरुष हे व्रत करत असतील त्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत मांसाहार टाळायचा आहे. तर बऱ्याच घरांमध्ये श्रावणांमध्ये जसा मांसाहार पाळला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा महिनाभर मांसाहार हा वर्ज्य असतो. या गुरुवारचे उपवास म्हणजेच उपवासाला काय खावे, तर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करायचे आहे. त्यानंतर रात्री कुटुंबासह आपली पूजा झाल्यानंतर, देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करायचे आहे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असायला हवं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण सुद्धा आनंदी असावं. पूजा करण्यात असमर्थ असल्यास किंवा मासिक धर्म आले असतील तर आपल्या घरातील कोणत्याही भक्तांकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. मात्र उपवास हा आपल्यालाच करायचा असतो. लक्ष्मी किंवा धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त सुद्धा श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात. तर मार्गशीर्ष गुरुवारमध्ये पूजा मांडणी किंवा पूजाविधी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर विधिवत आपल्याला पूजेची म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची आहे. त्यानंतर व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे. या पुस्तकांमध्ये जे महालक्ष्मी महात्मा आहे ते देखील वाचायचे आहे. आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारसाठी व्रत पुस्तक मिळतं. तर या पुस्तकामध्येही गुरुवारची पूजेची मांडणी दिलेलीच आहे. त्याबरोबर महालक्ष्मी व्रताचे काही नियमही दिलेले आहेत. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करायचा आहे.
त्यानंतर संध्याकाळी पूजेची कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. संध्याकाळी माता लक्ष्मीला मिष्टान्नांचा नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी तुळशी मातेलाही पूजा करायची आहे. त्याचबरोबर गायीची पूजा करायची आहे आणि तिला सुद्धा नैवेद्य आपण खाऊ घालायचा आहे. रात्रभर आपल्याला ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करायची आहे. कलशातील पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालायचे आहे. तिला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. दर गुरुवारी नियमाने केल्या जाणाऱ्या पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सवाष्णी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रत कथेची एक एक प्रत द्यायची आहे. शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. पद्मपुराणात संसारी माणसांसाठीच हे व्रत सांगितलेले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणताही उपवास असेल तर गुरुवारी आपल्याला फक्त पूजा आरती करायची आहे आणि रात्री हवे तर आपण भोजन नाही केले तरी देखील चालेल. श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच आपले शेजारी पाजारी असतील त्यांना देखील बोलवायचं आहे. मात्र एकाग्रता आणि शांत चित्तेने आपल्याला ही कथा वाचायची आहे. जेव्हा आपण शांततेने व एकाग्रतेने ही पोथी वाचतो तेव्हा श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला नक्कीच जाणवेल. कुटुंबात सुख शांती नांदावी, दुःख रोगांचा नाश व्हावा, अन्नधान्याची संपत्ती वाढावी यासाठी स्त्रिया या महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करत असतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न पडलेले आहे की 4 गुरुवार करायचे की 5 गुरुवार, कारण शेवटचा गुरुवार हा अमावस्यायुक्त असल्याने या दिवशी व्रत करावे का? तर अमावस्यायुक्त गुरुवार हा लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानण्यात येतो. त्यामुळे या दिवशी उपवास करायचे आहे व नित्य नियमानुसार व्रत देखील पूर्ण करायचं आहे. यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे काहीच कारण नाही. या उलट देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने आपण भक्तिभावाने गुरुवारीही आपण पूजन करायचे आहे. जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करते त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. या व्रतामध्ये श्रद्धेचा भाग आहे. जी कथा आहे त्यातून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. संपत्ती, सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्व झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते ते यात सांगण्यात आलेले आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तेही मला विचारायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.